टीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती NDPS ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत। प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। NDPS ॲक्ट 8C, 22B, 21B, 27, तसेच कोटपा ॲक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। CR नंबर 154/25 हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे। सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे। घराची झडती घेतली त्यांच्या खेवलकरांच्या, त्यात काय तुम्हाला आढळलंय का? आता पुढचा तपास कसा? पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत। त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील। पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत, त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत। न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंती उघडकीस येतील, त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील। त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे, त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील। त्याच्या अंती अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल। या उपर काही गोष्टी निश्चित निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं, त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत, किंवा त्या ठिकाणी अजून कोणी येणार होतं का, तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची खात्रीशीर माहिती देण्यात येईल। सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंती कळवण्यात येईल। कुठलीही गोष्ट ही अधांतरी सांगण्यात येणार नाही। मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडले ते एक अधिकारी म्हणून, महाराष्ट्र पोलीसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदोपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। त्या व्यतिरिक्त मी आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तपास हा चालू आहे। त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू। तर आपण पाहतोय पुणे पोलिसांची पत्रकार परिषद होती, तर सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी तपासून नंतरच ही पत्रकार परिषद घेण्यात येते आणि प्रत्येक गोष्ट तोलून मापून मानली जाते। प्रांजल खेवलकर हे सुद्धा या रेव पार्टीमध्ये सामील होते आणि त्या संदर्भातले सगळे पुरावे हाती लागलेले आहेत असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय पुण्याचे पोलीस अधिकारी बोलत होते, तर खराडी परिसरात एका इमारतीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती आणि ही रेव पार्टी करताना रंगेहात सगळ्यांना पकडण्यात आलेला आहे। पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेलं होतं आणि वैद्यकीय तपासणी झाली। खेवलकर यांना परत हडपसरच्या घरी आणण्यात आलेलं आहे। त्यांच्या घराची सुद्धा तपासणी चौकशी करण्यात आली। हिंदीमध्ये जी बाईट पाहिजे त्या ती बाईट मी देतो, म्हणजे त्यांचं सुद्धा त्याच्यात समाधान होईल। ठीक आहे सर, ये पार्टी म्हणता येईल काय एवढं सांगा। ही एक आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती। अधिक तपास आम्ही करत आहोत, त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्याबाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू शकतो।
हिंदी में आप बता दीजिए। आता हिंदीमध्ये क्राइम ब्रांच ने पुणे क्राइम ब्रांच ने जो कार्रवाई की है क्या है वो कार्रवाई क्या है, किस तरीके से इसे अंजाम दिया गया? देखिए, आज 27 जुलाई 2025 है। आज के तारीख में रात के समय आप सभी को पता होगा कि महाराष्ट्र राज्य में नशे की जो चीज़ें हैं, मतलब जिनको हम मराठी में अम्ली पदार्थ कहते हैं, इनके खिलाफ कार्रवाई जारी की गई है और वो बहुत बड़े पैमाने पे हर जगह पे चालू है। ऐसे ही कार्रवाई में एक इन्फॉर्मेशन प्राप्त हुई थी। वो इन्फॉर्मेशन क्राइम ब्रांच को प्राप्त होने के बाद हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में लगभग 3:30 के आसपास इस शहर का थोड़ा सा जो आईटी का जिसे हब कह सकते हैं या जिस क्षेत्र में आईटी के कंपनीज है, ऐसे ही कुछ अच्छे जहाँ पे अच्छे जो लोग रहते हैं, ऐसे किसी पॉश एरिया में इस चीज़ के बारे में इंफॉर्मेशन मिली थी और वहाँ पर 3:30 बजे के आसपास हमारे टीम्स ने रेड किया। उस रेड में कुछ चीज़ें मिली है जिसके बारे में मैं आपको बता सकता हूँ कि उन चीज़ों में लगभग 2.7 ग्राम कोकेन की तरह दिखने वाला पदार्थ, जिसके बारे में कुछ प्रिलिमिनरी जांच भी हमने की है, लेकिन उसकी अधिक विस्तृत जांच जो है वो फॉरेंसिक साइंस लैब के बाद हमें मिल जाएगी। 70 ग्राम के आसपास लगभग जिसे गांजा कहा जाता है, वो चीज़ प्राप्त हुई है। तर आपण पाहतोय पुणे पोलिसांचे प्रेस कॉन्फरन्स। या घडाची सगळ्यात मोठी बातमी, पुण्यात रेव पार्टी सुरू होती आणि या रेव पार्टीमध्ये 7 जणांना पकडलेलं आहे। तसंच प्रांजल खेवलकर जे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, रोहिणी खडसे यांचे पती, यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत। मात्र सध्या इथेच थांबतोय। पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त। नमस्कार। सच्ची सहेली